नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत की कांद्याच्या बाजारभावांमध्ये किती प्रमाणामध्ये बदल झालेला आहे आणि कितपर्यंत कोणत्या बाजार समितीमध्ये कसे आणि किती बाजारभाव मिळत आहेत, तर ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत की कोल्हापूर बाजार समिती. कोल्हापूर बाजार समितीमध्ये 321 क्विंटलची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव हा 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 2608 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये होता. चंद्रपूर गजवडला 350 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये मिळाला. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 8434 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये होता. खेड चाकणला 250 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये मिळाला. सातारा येथे 195 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये होता. कराडला 99 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये मिळाला. अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 436 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 550 रुपये मिळाला. धुळे या बाजार समितीमध्ये 2380 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये मिळाला. त्याचबरोबर पुणे बाजार समितीमध्ये 9568 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये मिळाला. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 21 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये मिळाला. मंगळवेढा बाजार समितीत 336 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 210 रुपये, जास्तीत जास्त भाव 1750 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये होता. कामठी येथे 16 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1520 रुपये, जास्तीत जास्त भाव 2020 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1770 रुपये. त्याचबरोबर कल्याणला 3 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये. कल्याणला 3 क्विंटल नंबर 2 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये मिळाला. नागपूर बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1875 रुपये. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत येथे या बाजार समितीमध्ये 1750 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1100 रुपये, जास्तीत जास्त भाव 4864 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2500 रुपये इतका भाव मिळाला. येवला बाजार समितीमध्ये 4000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 225 रुपये, जास्तीत जास्त भाव 1476 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये होता. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1227 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये इतकी बाजार समितीमध्ये भाव मिळाला. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 2500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1210 रुपये बाजार समितीमध्ये भाव मिळाला. मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 7500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1166 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये मिळाला. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 91 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1351 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये भाव मिळाला. मनमाड या बाजार समितीत 1400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये मिळाला.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 9,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,401 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये मिळाला. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 870 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 575 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,025 रुपये मिळाला. भुसावळ येथे 15 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये इतका मिळाला. आणि देवळा या बाजार समितीमध्ये 5,390 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 925 रुपये. तर मित्रांनो,